आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. चला तर बोला सविता ताई. मी मी सविता शेळके मुंबईवरून बोलत आहे. मी 20 फेब्रुवारीला आपली बॅच जॉईन केली रेकीची आणि खूप कुतूहलापोटी केली. दुसऱ्यांचं ऐकून ऐकून केली. म्हटलं आपण पण बघूया काय आहे नक्की ह्याच्यामध्ये. हा. पण जॉईन केली आणि इतकं समाधान भेटलं. असे कितीतरी अनुभव आले. छोटे छोटे असे अनुभव येत थोडासा गेले. व्हिडिओ म्हटलं व्हिडिओ हे व्हिडिओ कसं थोडासा. हं. हा, ठेवू का? हा. येस. हा. हा. असे खूप अनुभव येत गेले छोटे मोठे. आणि मला मायग्रेनचा खूप त्रास होता. तो मायग्रेनचा त्रास अगदी मुळापासून गेल्यासारखा गेलेलाच आहे. म्हणजे ह्या 2 महिन्यात तर मला अजिबात त्रास झालेला नाही मायग्रेनचा. आणि माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी पण मला सांगतात की तू खूप चिडचिडी होती, लगेच तुला राग यायचा. तर आता तो सगळा राग माझा निघून गेलाय. आता मला संयम आलाय किंवा समोरच्या व्यक्तीचं ऐकून घ्यायचं आणि आपल्याला वाटलं तरच त्याला उत्तर द्यायचं. प्रत्येक गोष्टीला आपण उत्तर दिलंच पाहिजे गरजेचं नाहीये. हे आता मला कळून चुकलंय. जिथे हवं तिथेच बोलायचं. हे आता मला समजून चुकलं. हे रेकीमुळेच मला समजलं. आणि छोटी-छोटी अशी खूप उदाहरणं आहेत मॅडम. अगदी म्हणजे मी मुंबईमध्ये राहतो. आम्हाला बस एक एक बस गेली की 20 मिनिटांनी दुसरी बस येते. आणि बस समोर उभी होती आणि माझं काम होतं. तर मी म्हटलं, "ही बस माझ्यासाठी थांबेल का?" तर माझी मैत्रीण बोलली, "नाही, नाही, अशी थोडी थांबणार आपल्यासाठी. आपल्या 20 मिनिटानंतर आपल्याला यायचंय." पण मी म्हटलं, "नाही, आपण बघूया." मग मी काम करून आले 20 मिनिटानंतर तर ती बस थांबली होती. मी गेल्यानंतर ती बस सुरू झाली. जशी काही ती माझ्यासाठी थांबली होती. आणि म्हणजे खूप असे अनुभव आहेत. काल आम्ही खोपोलीला गेलो होतो. स्वामी समर्थांचा मठ आहे पळसदरीला. तिकडे आमचं दर्शन पटकन झालं. नंतर आम्ही एकाच दिवशी महडचा गणपती केला. गगनगिरी महाराजांचा मठ केला. माझ्या मैत्रिणी बोलतात, की "बापरे! आपलं एकाच दिवशी 3 ठिकाणी इतकं इझिली दर्शन झालं. हे कसं काय शक्य झालं?" मी म्हटलं, "मला मॅडमनी सांगितलं आम्ही सिम्बॉल निघताना सिम्बॉल दिले होते घरातनं सगळ्यांवरती आणि आम्हाला सगळ्यांना दर्शन झालं. सगळे खूप खुश होते." आणि असे खूप अनुभव आहेत. आता किती सांगावे तितके कमी आहेत. माझा लहान मुलगा आहे. त्याचा मी तुम्हाला अनुभव सांगितला. त्या डोळ्याचा थोडा प्रॉब्लेम होता. त्याच्या डोळ्याचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले आणि आता जरा जरी तो कुठे बाहेर गेला, आला तर म्हणतो, "मम्मी मला एनर्जी दे. मला माझ्यावर सिम्बॉल रेखांकन कर." त्याचा पण विश्वास बसलाय ह्या गोष्टींवरती. आणि मिस्टर पण आता म्हणजे बिलीव्ह करायला लागले त्याच्यावरती. आधी त्यांना अजिबात विश्वास नव्हता ह्या सगळ्या गोष्टींवरती. पण हल्ली ते पण बोलतात, की "तुझ्यामधला बदल बघून मला खूप छान वाटत वाटत आहे." त्यासाठी मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेचे, श्री स्वामी समर्थांचे खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक यू. सगळ्यात पहिले अभिनंदन. सासूबाईचं लेकरू काही पटकन कौतुक करत नसते. तुमचं कौतुक झालं. हो. आणि म्हणजे तुम्ही ना खूप जास्त बदल दाखवला म्हणून तुमचं कौतुक झालं. एवढं लक्षात घ्या. घरामध्ये राहत असताना छोटे-छोटे छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देत नाही. बरोबर आहे ना मनीषा? बघा मनीषा, दोन्ही मनीषा एकदम मान्य केलं त्यांनी. असतेच तसं ते. ओके. पण ना खरंच खूप सुंदर सविताताई छान प्रवास केला तुम्ही. थँक यू मॅडम. ऊर्जावान झाल्या आणि आणि अनेक गोष्टीवर मात केली. बरोबर, सगळेच अनुभव सगळ्यांना सांगण्यासारखे नसतात. म्हणून सगळेच अनुभव नाही शेअर करायचे. ओके. पण जिथपर्यंत आपण झेप घेतली, थँक युनिव्हर्स. थँक यू मॅडम. जिजाबाई, पटकन माईक सुरू करा. कारण आपल्याला 9 वाजले. आत्मा नमस्ते. मी जिजाबाई फुलपगारे हां, ठाण्यावरून बोलते. मी रेकीला येण्याआधी मला काही माहिती नव्हतं याच्याबद्दल. माझी हां. मोठी बहीण करत होती. तिनं केलं. तिच्यामध्ये पण काही खूप बदल जाणवले. तिनं मला सांगितलं, "तू पण कर." कारण मला माझे खूप शारीरिक प्रॉब्लेम आहेत. पाय दुखणे, कंबर दुखणं, काय-काय सगळे अनेक आहेत. सांगायला पण तेवढं हे. तर तिनं सांगितलं, "तू पण कर. तुला काही मग मी फरक काय पडेल." म्हणते, हां, जिजाबाई, आता काय सांगावे प्रॉब्लेम अशी हां, परिस्थिती आहे. हळू-हळू त्यामध्ये बदल होत आहे. एक वेळ असा येईल ना, की त्या पुष्पाताई शेवरते सांगतात, "मॅडम मी म्हणजे ना सगळ्या आजारांचा खजाना होते. तो सगळा हां. आजारांचा लोटून दिला. आता खुशियों का खजाना झाले." असं तुम्ही होणार. हं? हो, हो, हो. होईल एक दिवशी होईल, नक्की होईल. विश्वास आहे बरोबर. मला. हं. आणि मग तिने तसं तेव्हा मला वाटतं ती जेव्हा बोलली ना, तेव्हा मला करायचं होतं, पण माझी मुलगी बाळंतीण झाली होती. हं. त्यामुळे मग मला काही ते करायला जमलं नाही. मग त्याच्यानंतर तिने 2 महिने मी मुलीकडे बाळंतपणात 2 महिने गेले.
त्यानंतर मग माझी तब्येत आणखीन डाऊन झाली. कारण मला पहिल्यापासून काम वगैरे करायची सवय नव्हती आणि त्यात काम करण्यात आलं. त्यामुळे मग मला खूप जास्त त्रास व्हायला लागला होता. मग माझी बहीण मला रेकी द्यायची अधून-मधून पाय जास्त दुखायला लागले का. पण मग मी 20 फेब्रुवारीला जेव्हा रेकी जॉइन केली ना, तेव्हापासून मग मी रोज मेडिटेशन वगैरे करायची. तर रात्रीला जे माझे पाय दुखायचे ना, त्याच्यामध्ये मला खूप फरक जाणवला. रात्री म्हणजे असे दुखतात पाय, पण रात्रीला स्पेशली झोपल्यानंतर एवढे दुखायचे ते, की मग गोळी वगैरे घ्यायला लागायची, असं करायला लागायचं, पेन किलर वगैरे. तर त्याच्यामध्ये मला फरक जाणवला. आणि बाकी रागावर पण माझ्या कंट्रोल आलाय. मला स्वतःला असं वाटतं, की मी जास्त चिडचिड नाही करत आहे. म्हणजे घरात कुणी काही बोललं का जास्त बोलायचं, ओरडायचं असं वगैरे त्याच्यात पण मला स्वतःला वाटतं थोडं. म्हणजे असं दुसरं कोणी म्हणलं नाही मला, की बाबा तू आता काय पण नाही. मला असं वाटतं जरा निवांत वाटतं, शांत वाटतं थोडं. ते पण म्हणतील थांबा सध्या. हां, वाट असं. बघूया. हां. आजाराच्या बाबतीत बघायला गेलं तर म्हणजे अ, होतील सगळे. आता जसं तुम्ही म्हटलात ना, आणखीन पण फरक जाणवेल मला. मला विश्वास आहे. मी दिवसातून 2 वेळा करते मेडिटेशन. सकाळी 5चं करते ते. त्याच्यानंतर जे 3rd डिग्रीचे ते 2 वेळा करते. सकाळी करते, रात्री करते झोपताना. मध्ये-मध्ये मी रेकी पण देते. कोणाला मुलींना, सुनाला वगैरे कोणाला पाहिजे असेल तर देते रेकी पण. तर छान वाटतं मला. मला मुळात तर मला मेडिटेशन खूप आवडते. मी एका सत्संगात पहिल्यापासून जॉइंड आहे. दिवसभर माझी प्रार्थना चालू असते. जसं तुम्ही म्हणता ना, कोणाबद्दल काही बोलायचं नाही. म्हणून आमची विश्व प्रार्थना सतत तोंडात असते. आम्ही असं काही कोणाबद्दल बोलतच नाही. पण तरी पण मला हे मेडिटेशन मी आधीपासून करायची, याच्या आधीपासून. पण मेडिटेशनला मला कुठेतरी असं नेहमी मनात वाटायचं, की गुरु असला पाहिजे मेडिटेशनसाठी स्पेशली गुरु, की आपल्याला जर काही प्रॉब्लेम आला तर समोरून सांगता आलं पाहिजे, की हां, हे असं करा म्हणून. म्हणजे आपण सहस्त्रार चक्रापर्यंत डायरेक्ट मेडिटेशन स्वतः करणं म्हणजे थोडं मला पण अवघड वाटायचं, की काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं मग? असं. त्यामुळे मग माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती, की मला मी खास मेडिटेशनसाठी स्पेशल गुरु मिळायला हवाय आणि ती इच्छा ब्रह्मांडाने पूर्ण केली. तुम्हाला भेटल्यानंतर मला असं वाटलं, की ती इच्छा पूर्ण झाली आणि मेडिटेशन तर मी जिवंत आहे तोपर्यंत माझी करण्याची इच्छा आहे, की मी ते या कधीच सोडणार नाही. या बॅचमध्ये असेच लोक आहेत गड्या, मी आहे हं. तोपर्यंत मेडिटेशन करणार. अरे वाह! ब्रह्मांड कारण वेगवेगळे मेडिटेशन लोक. केलं की मला खूप बरं वाटतं. मेडिटेशननी खूप आनंद येतो मला आणि म्हणजे त्याच्यामध्ये आत जाणून घेण्याची, अध्यात्मात जाण्याची खूप इच्छा आहे माझी. अध्यात्मात जाणून घेण्याची असं. तर त्यामुळे तुम्ही मला मेडिटेशन हां. हं, हं. तर तुम्ही सर्वांनी मेडिटेशन जे म्हणून शब्द व्यक्त केले ना, की बाबा आम्हाला शेवटपर्यंत असं ऊर्जेसोबत जुडलेलं हां. राहायचंय. तुमच्याबरोबर मी सुद्धा ब्रह्मांडाला प्रार्थना करते, की या सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ दे आणि मला सुद्धा कायम जाताना सुद्धा या ऊर्जेसोबतच पूर्णपणे आणि माझी म्हणजे अशी इच्छा आहे ऊर्जामयच की असू दे. हां. माझी अशी इच्छा आहे, की माझे पूर्ण आजार एकदम क्लिअर झाले, की मला आणखीन लोकांना पण याच्यातून मुक्त करायचे. खूप लोकं काही लोकांना घरेलू प्रॉब्लेम असतात, काही लोकांना शारीरिक आजार असतात, असे खूप काही असतात. तर कोणाची ना कोणाची मदत करता यावी याच्यातून एवढी तुम्ही इच्छा आहे. कोणाकोणाला रेकी दिली आता? सेशनमध्ये मी किती लोकांना रेकी दिली? आता सेशनमध्ये मी जास्त करून माझ्या मुलींनाच रेकी दिली आहे. हो. आणि एक माझ्या मुलींना. बहिणीच्या मुलीला दिली, मुलीला त्या दिली, सुनेला आपण दिली होती. फर्स्ट टाईम आपण सुनेला दिली होती. आपण समोरासमोर एकी दिली होती, तेव्हा तुम्हाला छान काय काय फरक वाटला होता त्यांना? तुमचे पेशंट काय सांगत तुम्हाला? नाही, सुनेला फर्स्ट टाईम दिली होती ना मी, तर तिचं डोकं दुखायचं राहिलं होतं. फर्स्ट टाईम दिलेली तेव्हा. अच्छा, अच्छा, अच्छा. हं. हां, सुनेला दिली होती. नंतर मग मुलीला दिली 2 वेळा तर पण असं म्हणजे कुठे इकडं दुखलं असं काही म्हटलं ना, तर मी देते ना, तर त्यांना पण हो म्हणतात, बरं वाटतंय. आता काल मी मुलीला दिली मोठ्या माझ्या, ती हां. बाळंतीण झालेली मुलगी, तर ती म्हटली, "थोडं 50% राहिलंय दुखायचं, इकडं दुखत होतं, पण हां. थोडंसं दुखतंय अजून." असं. परत द्यायची ना, परत द्यायची. दुखणं मोठं असलं की पुन्हा पुन्हा द्यायची. हां. हां, खूप छान. म्हणजे कधी-कधी वाटते रे, की काम करते, पण कधी-कधी मग कोणाकोणाला नाही वाटत, असं पण होतंय. ठीक आहे. ते घेणाऱ्याची क्षमता कमी पडते किंवा आजार मोठा असतो. तेव्हा आपले अच्छा. आपले प्रयत्न कमी पडतात. ओके. आपण काय आहे ना, आपण माध्यम आहे. आपण पॉझिटिव्ह राहायचं, आपलं काम करायचं, नक्कीच फरक पडत असतो. हं. आता हो, आपण हो. आपलं ट्रेनिंग सेंटर आहे ना गड्या, आपलं प्रशिक्षण केंद्र आहे. आपण आता प्रशिक्षण घेतलं, नाही की नाही? आता प्रशिक्षण घेऊन आता आपण वापरायला लागू, तेव्हा आपण परफेक्ट होऊ. हो की नाही हो, जिजाबाई? बरोबर. हो, हो, हां, मग बरोबर आता आहे. याचा उपयोग करायचा. उपयोग करता आपण परफेक्ट होऊ. मग आपला एक विश्वास वाढेल स्वतःवरचा.
ओके. हो. थँक्यू जिजाताई. खूप धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला अध्यात्मात म्हणजे जास्त तरक्की करण्याची हे मिळाली आहे. त्यामुळे तुमचे आणि ब्रह्मांडाचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. चलो.